थांबणार. बघू शकताय गाईस, आपण इथं आता डोनापावलाला आलो आहे. इथला पूर्ण प्रॉपर एकदम व्ह्यू आहे इथे. पण इथे आल्याला थोडंसं पाऊस सुरू आला आहे आता. बघू शकता वातावरण पूर्ण एकदम डार्क झालं आहे. बघू शकता पूर्णपणे वातावरण सगळं डार्क आहे. तर आता इकडून एक पॉईंट असा एकदम पूर्ण व्ह्यू आहे बघा साईडला आपल्या समोरून. तर आता आपण तिकडे जाऊया. आणि इथे एक वरती टॉप पॉईंट आहे, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी एकदम हवा सुटली आहे आता. गार एकदम थंड हवा आहे. एकदा आपण टॉपला जाऊया वरती आणि तिथून बघूया एकदम कसं शॉट येते. तर आता आपण वरती चाललो आहे टॉपला एकदम. तिथे जाऊन आपण बघू कसा व्ह्यू येतो तिथं वरून. तर आता आपण आलो इथे टॉपला एकदम. हे बघू शकता इथला व्ह्यू पूर्णपणे सपाट समुद्र आहे. आता पण येताना आपण त्या पॉईंटने आलो होतो. तिथे एक काउंटर आहे. तिथे पर पर्सन 50 रुपये चार्जेस आहे तिथे येण्यासाठी. आणि थोडं आपण तिथेच जाऊया. तोही तिथे पॉईंट आहे बघा, बघू शकतो तुम्ही. तिथे छोट्या छोट्या बोट्स पण आहेत. आली का सिद्धू आणि दीपेश कुठे आहेत? हां आता हे बघा, हे आपले 2 पार्टनर फंटर सुद्धा आले फोटो काढून. हा एक आणि हा एक. तर तुम्ही आपल्या समोर एक बघू शकता. इथे एक मुरगाव पोर्ट इथे आहे. गेलो होतो आता आपण चाललो आहोत खाली. आता एकदा आपण त्या पॉईंटला तिथलं एक जाऊन तिथे व्ह्यू घेऊ. आता त्यांच्या लाईट चालू नाही दिवसा. रात्रीच्या या इथून भारी दिसतात. तिथे आतमध्ये पूर्ण कसिनो वगैरे चालतो आतमध्ये गोव्यामध्ये. तर रात्री आपण परत येणार आहोत डिनरसाठी. ठीक आपण क्रूज बुक करून रात्रीचा डिनरचा प्लॅन क्रूजवर करू. तर आत्ता आपण लंच नाही केला तर आपण लंच करू शकतो आहोत. आपण थोडं डोनापावलाला गेलो होतो. जाऊ दे, भूताकडे लक्ष नका देऊ. भूत आवडेल तुम्हाला. बोल आता. हाय गाईज, आम्ही आलो तुम्ही जेवायला. बोल नको बाबा, तिथं भूत बोल ना.
हाय गाईज आलो आम्ही जेवायला काय ऑर्डर केलं ते पण सांग की. आणि आम्ही चालू आहे काय मागवलेस सांग. आम्ही मागवली पावभाजी. चालू इथं आपल्या समोर दिसतं बघा क्रूज 1, 2 आणि 3rd नंबरची. तर आपला संध्याकाळी जायचं तिथं प्लॅन आहे. आणि इथे एक अटल टनलचा अटल सेतूचा एक ब्रिजसुद्धा आहे दिसते बघा आपल्याला. आपण त्या ब्रिजच्या खालून मागाशी गेलो होतो. लोक सगळे चाललेत खेकडी बघायला. आहे बघा खिशात हात घालून. पहिला अर्णव चाललाय पुढे. भेटला तर मग सोडणार नाही अजिबात बिलकुल. आता बघू आपल्या किती खेकडी भेटतात. प्रयत्न तर खूप जोरात आम्ही करणार आहे पकडण्याचा. सगळ्याच्या आधी लेस सुटली बुटाची. पहिली मी लेस एकदम पूर्ण प्रॉपर बांधून घेतली. तर आपण तिथे मांगूस फोर्टच्या इथे गेलो होतो. तुम्ही बघू शकता इथे आहे बघा. पण आता ते टायमिंग संपल्यामुळे तिथे आपल्याला बंद मिळाले. आपल्या वरती जाण्यासाठी आता वाजले होते 6, पावणे 6. त्यामुळे आपण जाऊ शकलो नाही वरती ते टॉपला. म्हणून आम्ही म्हटलं इथे त्या बीचवरती यावं. मस्तपैकी इथं एक हॉटेल आहे छोटासा. तर मस्त आपण चहा पिवत इथे बीचच्याकडे थांबू. टाईम स्पेंड आणि आपल्याला जवळजवळ आपले 3 तास आपला टायमिंग स्पेंड करायचं आहे. आपल्याला संध्याकाळी जायचं होतं 8 वाजता त्या क्रूजवरती. तुम्ही बघू शकता आपल्यासमोर क्रूजसुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता बघा इथून एक रेनबो गेला आहे बघा. या साईडने स्टार्ट झाला आहे. तो पूर्णपणे याच इथपर्यंत गेला आहे तो रेनबो. तो कॅमेरामध्ये पूर्ण कवर होत नसेल पण इथे थोडंसं विजिबल होतं आहे. अशा रीतीने तो गेला रेनबो तो इथे. आता आपल्या राईट साईडला आहे पार्किंगची ती बिल्डिंग. आपण इथे पार्किंग केली गाडी आणि आता आपण पायी चाललो आहे तिकीट काउंटरला. इथून हा ब्रिज खाली उतरला ना इथे मॅजेस्टिकचं एक ऑफिस आहे आणि तिथं पुढे बिग डॅडीचं एक आहे. तर आता आपण इथं पॅराडाईजच्या इथे गेलो होतो ऑफिसला. तिथे यांची 1500 तिकीट आहे यांची. 2 hours ड्युरेशन टाईम. आणि आता आपण तिथे चाललो आहे. तिथे एकदा आपण तिथे एन्क्वायरी करू जाऊन आणि मग डिसाईड करू कोणत्या क्रूजमध्ये बसायचं आहे इथे. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 7:15 आणि पॅराडाईजचं टायमिंग होतं 9 वाजता होतं आणि तिथं बोर्डिंग टाईम 8:30 वाजता आहे. तर आता आपण जाऊ मॅजेस्टिकची इथे बघू कोणतं तिकीट आहे. आता निखिल क्रूज 8. तर सांगू कसं वाटते तुम्हाला आता तुम्ही क्रूजमध्ये चाललात. कशी आहे फिलिंग सर्वांची. तर इथे एक आता एक तुम्ही बघत असाल इथे एक छोटी इथे एक क्रूज आहे आणि आता आपल्या आधी तिकीटसुद्धा आहेत. फायनली आपली निखिल क्रूज तिथे उभी आहे आणि आपण चाललो आहोत. तर आपल्यासमोर एकदम बिग डॅडीची क्रूज इथे एंट्री चालू आहे यांची. बघू शकता याची तिकीट थोडी कॉस्टली होती. 2000 किड्ससाठी आणि 3000 यंगसाठी. इथून इथे आजूबाजूला बघू शकता तुम्ही छोट्या छोट्या बोटसुद्धा इथे उभ्या आहेत पाण्यामध्ये.
आणि आपल्या राईट साईडला आहे ही आपली निखिल क्रूज. तुम्ही बघू शकता इथे आपल्यासमोर आता ही निखिल क्रूज उभी आहे. तर आपली तिथे आता तिकीट आपण बुक केली होती आणि आता आपण त्यामध्ये एंटर करतो आहे. आता माहीत नाही का हिची अजून तरी लाईट पेटली नाही आहे. तर आता इथं आपली निखिल क्रूज आहे. तर थोड्याच वेळात आपण इथे एंटर करूया. बघू शकता तुम्ही कसा व्ह्यू आहे इथला. या इथं नेमसुद्धा आहे या क्रूजचं. तर हे तिकीट आपल्याला 1200 रुपीजला पर हेडला पडलं आहे आपल्याला हे तिकीट. बघू शकता इथून त्याची एंट्री आहे. तर आपण जाऊया. ही ट्रिप आपली टोटली 2 hours 30 minutesची आहे आणि आपले सगळे मेंबर्स वरती गेलेत. तर मीच एकटा मागे राहिलो होतो. तर आता आपण वरती जाऊया आणि याचा प्रॉपर व्ह्यू बघू. तिचा बोर्डिंग टाईम आहे 8:45चा. आता 8:30 झालेत. ते बघू शकता. आपले सगळे मेंबर्स इथं बसले आहेत. ते बघू शकता. इथून पूर्णपणे आपण व्ह्यू बघू शकतो. आणि ती बघू शकता इथून एक घोडगाडीची सुद्धा चालली आहे क्रूज. या साईडला पूर्ण AC रूम असू शकते. अरे इथे नाईट क्लब आहे शाळेत. थोड्या वेळ आपण चालू झाल्यानंतर इथे आतमध्ये सुद्धा जाऊया. एकदा आपण चक्कर मारून येऊ पूर्ण क्रूजची. इथे कंट्रोल बी क्रूज का. तर आत्ता आपण इथं गेलो होतो क्रूजचं कंट्रोल पाहण्यासाठी. मोठी मोठी स्टेअरिंग होती. तर आपल्या तिथं जास्त वेळ अलाव नाही केलं. पुन्हा रिटर्न आलो लगेच. तर आता जाऊ वरती. आपण क्रूज चालू व्हायची वाट बघू. साहिबा पंतडे मेहता राम तुल्या लग्न को 3 4 5 6 7 8 9. दादा तो सुन रे. कोणते रे. तर गाईज आत्ता वाजले 10:30 आणि आता आपण खाली झालो. तर खाली पूर्ण पार्टी चालू आहे. तर आम्ही 2-3 फोटो काढू इथे आणि मग जाऊ आतमध्ये. इकडे 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 तुम्ही बघू शकता आपल्यासोबत इथे 3 गाडीची माझ्यासमोर. इकडे चालली फोन.
बेड झोपू पण बेड आहे शकतो. बेड बेड आपल्या घरात न्यायला पाहिजे. लॉबी बघ कशी आहे. वेगळी चालेल. चल. हा. अरे हा इथनं जाऊ. इथं जाऊ ना. इथनं जवळ आहे. अख्ख्या बुट आजचा डेट 3 आणि सकाळचे वाजले आहेत 7 आणि आपण आलो आहोत बीचमध्ये. आपल्या राईट साईडला आहे बागा बीच आणि आपल्या लेफ्ट साईडला आहे कलिंगूट बीच आणि आपल्यासोबत आहे संकू. तर तिची अजून झाली नाही झोप, ती अजून झोपेतच आहे. तर बघू शकता आपल्या बागे पूर्णपणे बीच आहे. ते गावडा भेटलं काय? हे बघ कोणती बीच बघू शकता कसं एकदम पूर्ण एकदम बीच एकदम मस्त दिसतंय. तर आपण काय आता त्यात एंटर नाही करणार आहे, थोडा वेळ टाईम स्पेंड करू. पाय भरला. नाही घेत. मास्टर माझा पाय खाल्ला. कुठं कसं काय? मास्टर माझा पाय खाल्लाय. निघत नाहीये. लय खाल्लाय पाय. आवडत छान वाटतंय. लय बघते. ये हो गया हमारा किल्ला लाइट हाउस. अण्णा आपण मागाशी हा किल्ला बनवला होता, बघू शकतो माझ्या मागे कसा आहे तो. तर आपण इकडे आता बागा बीचकडे चाललो आहे त्या साईडला. तर येसपर्यंत बघू इथे टुरिस्ट बघण्यासाठी येतात का तो किल्ला. समुद्र एकदम शांत आहे सकाळच्या वातावरणात आणि क्लायमॅक्स पाहिलं तर तुम्ही एकदम पूर्णपणे गच्च झालं आहे. हे जेव्हापासून आम्ही गोव्यामध्ये आलो आहे ना तेव्हापासून हे पूर्ण क्लायमॅक्स असंच आहे गच्च पावसाचं वातावरण. काल थोडंसं पाऊस चालू होतं. काल आम्ही गेलो होतो क्रूजला, तर तिकडून यायला आम्हाला वाजले. तर काल आम्ही क्रूजला गेलो होतो त्यामुळे आम्हाला तिकडून यायला वाजले रात्रीचे 1 वाजले होते. 1 वाजता झोपलो मग आणि सकाळी म्हटलं मग 6 वाजता जाऊन एकदा बीचवरती मस्त राऊंड मारू, वॉकिंगला येऊ बीचवरती मस्त शांत वातावरण असेल. पण सकाळी उठायला जमलं नाही म्हणून मग आम्ही 7 वाजता आलो होतो. 7 वाजता आतापर्यंत 1 तास झाला आम्हाला इथे थोडा टाईम स्पेंड केला. आता त्या बागा बीचकडे चाललो आहे आम्ही. तिथं मग आम्ही जाऊ स्विमिंग पूलमध्ये. पूर्णपणे एकदम वातावरण गच्च झालं इथे पावसाचं. जाऊन वाला. तर ही पोरं सगळी स्विमिंग पूलमध्ये मज्जा मस्ती करत आहेत आणि बघू शकता पाऊस सुरू झाला इथे. तर आता आपण पण खाली जाऊया. आज आपलं 10 वाजता चेकआउटसुद्धा आहे आणि गावीसुद्धा जायचं आपल्याला. लगेच खाली जाऊ आणि उतरू स्विमिंग पूलमध्ये. अरे काय आहे पाऊस चालू झाला. हां बारिश का मौसम है. यो यो अरे काय होतंय काय संगू इकडे बघ. स्टिक वर करणार. अरे मला मार.
सकाळचे 9:30 वाजलेत. स्विमिंग पूलमध्ये मस्त की आम्ही आंघोळ केली. मग हॉटेलवरती येऊन मग आंघोळ केली, फ्रेश झालो आता. त्यावरून आता ब्रेकफास्टसाठी आम्ही ऑमलेट मागवलं होतं. आता आपली चहासुद्धा आली आहे. पटकन आपण ब्रेकफास्ट करू, चहा पिऊ आणि मग निघणार आहोत. आपला चेकआउट पण 10 वाजता करायचं आहे. तर आता सकाळचे वाजले 9:30. पटकन आपण चहा पिऊ आणि निघणार आहोत. तो बघा कसा स्विमिंग पूलला भिजून आला आहे. अजून आंघोळ नाही, काय नाही. बाई आमचं पाणी तापतंय. आता आपण चेकआउटसाठी निघालो आहोत. आता खाली आलो आहोत, चेकआउट करू आणि निघूया मग आपण. आता आपण चेकआउट केलं इथून आणि निघालो आहोत. आपली बाहेर गाडीसुद्धा उभी आहे. तर आपले सगळे पार्टनर इथं आहेत. हॅलो गाईज. बाय बाय. बाय बाय. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 10:30 आणि आपण इथून हॉटेलवरून आता चेकआउट केलं आहे आणि तिथून जायचं आता आपल्याला देवबागला. आता इथून देवबाग आहे 110 किलोमीटर. तर आपण तिथे जाऊया आणि तसंच आपल्याला पुढे आपल्याला चिपळूणला सुद्धा निघायचं.